नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ अशा प्रकारचा टॉपिक आज घेऊन आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय नेहमी एकतरी प्रश्न या टॉपिकवर विचारला जातो। तर विभक्ती आणि त्याचे प्रत्यय कोणते कोणते आहे, एकवचनमध्ये आणि अनेकवचनमध्ये। तर प्रथमा विभक्तीचे प्रत्यय एकवचनमध्ये नाही आणि अनेकवचनमध्ये सुद्धा नाही। त्यानंतर द्वितीयाचे विभक्ती प्रत्यय आहे सलाते, सलानाते। त्यानंतर तृतीयाचे नेयेशी, निशी, ही। चतुर्थीचे आहे सलाते, सलानाते। पंचमीचे ऊन, हून, अनेकवचनमध्ये सुद्धा ऊन, हून। षष्टीचे चा, ची, चे, चा, अनेकवचनमध्ये चा, ची, चे, चा। सप्तमी त, ई, आ आणि अनेकवचनमध्ये सुद्धा त, ई, आ। संबोधन एकवचनमध्ये प्रत्यय नाही, अनेकवचनमध्ये नो हे प्रत्यय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय विचारले जाते। तर द्वितीया आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहे ते सारखे आहे, लक्षात ठेवायचे। द्वितीयाचे जे विभक्ती प्रत्यय आहे ते सलाते, सलानाते आणि चतुर्थीचे सुद्धा सलाते, सलानाते। पंचमीचे ऊन, हून आणि अनेकवचन ऊन, हूनच आहे। त्यानंतर संबोधन जे आहे एकवचनमध्ये त्याला प्रत्यय नाही, अनेकवचनमध्ये नो हे प्रत्यय आहे, लक्षात ठेवायचे। द्वितीयाचे जे विभक्ती प्रत्यय सलाते, सलानाते आणि चतुर्थीचे सलाते, सलानाते सारखेच आहे। त्यानंतर संबोधनचे नो आहे आणि प्रथमाला प्रत्यय नाही, एवढं लक्षात ठेवायचे।